श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरी मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जो आनंद सत्य प्रकाश विभुवानी आधार नामरूपास बुद्धीचा ज्ञाने जाणे विचास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्रवरुण्यं निरवती देवी कुबेरही तैसेती। जो सर्वज्ञानी दयागण मुनी हृदयी ज्याचे करती ध्यान ज्याचे बुद्धी उपाधी करुणा मिठा भानमदशी माझे होतसे। ज्याचे अज्ञाने भासे जगत तैसा दोरीवरी सर्व दिसत परिदोनी ठाईना सर्व जगत्ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्ममीची असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम। मी चाहे आत्माप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या। पुंडलीक पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सर्व संतान की जय। आपल्या आजच्या ह्या वेदांत चिंतनाला आपण सुरुवात करतो आणि कशाचं चिंतन म्हणतात तर आत्ताच आपण वस्तुनिर्देश रूप मंगलाचा ज्या ओव्या आहेत त्या विचारसागरामधल्या सुरुवातीच्या ओव्या आहेत त्यांचा आपण या ठिकाणी केलेलं ध्यान आहे का आहे त्या ज्ञानेश्वरीचा प्रवचन असेल तर ज्ञानेश्वरीच्या ओव्या घेतल्या असत्या पण आपण वेदांत चिंतन करतोय आणि विचारसागर असं करतोय तर याच्यामध्ये सुद्धा वस्तुनिर्देश रूप मंगल आलेलं आहे आणि त्या वस्तुनिर्देश रूप मंगलाचा मी आता उच्चार केलेला आहे ओव्या उच्चारलेल्या आहेत। आवाज येतो सगळ्यांना? तर जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नामरूपा सबुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। हे वस्तुनिर्देश रूप मंगल आज पहिला दिवस आहे आणि मग मंगलाने सुरुवात केली जातात। सर्व ग्रंथ आहेत ते मंगलाने सुरुवात करतात म्हणून विचारसागरसुद्धा मंगलाने आहे आणि 7 दिवस तुम्हाला 7 तरंग दररोज एक या पद्धतीने विश्लेषण संकुचित करून थोडे करून आपण त्याच्याविषयी चिंतन करू। म्हणजे तुम्ही म्हटलं नुसतं वेदांत चिंतन पण त्याला बेस काय तर विचारसागरचा बेस आहे 7 दिवस 7 तरंगाचं थोडक्यात विश्लेषण हा त्याचा बेस झाला म्हणजे धरून झाला आता। त्यातला पहिला आज जो विचारसागराचा पहिला तरंग आणि त्याच्याविषयी संक्षिप्त विचार आपण मांडणार ते थोडक्यात काढणार। सगळा तरंग तर काय होत नाहीत ते आमचे आता किती वर्ष झाले विचारसागरला तिथं किती वर्ष झाली चाललेलं हां 4-5 वर्षापासून ते जर चालू असतील तर इतक्या लगेच कसे काय होतील ते पण तरीसुद्धा संक्षिप्त करून सांगता येईल आपल्याला या दृष्टिकोनातून। मग म्हटलं आता 7 दिवस वेदांताचं काय चिंतन करू तर 7 दिवस 7 तरंगाचं चिंतन करू आपण क्रमशः। पहिले विचारसागर या ग्रंथामध्ये 7 तरंग आहेत। पंडित निश्चल दाजींनी हा ग्रंथ केला विचारसागर नावाचा ग्रंथ हा पंडित निश्चल दाजींनी केलेला आहे। दिल्लीच्या जवळ कोरडोक नावाचं कोणतं गाव आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। अत्यंत श्रेष्ठ विद्वान असं म्हणतात 27 लाख सर त्यांचे श्लोक पाठ होते म्हणजे 27 लाख श्लोक पाठ होते। तर काय बुद्धिमत्तेची काय लोकांना भगवद्गीतेचे 700 श्लोक बी पाठ होत नाही। भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत फक्त 700 श्लोकाचं आपल्याला चिंतन नाही करता येत। त्यांनी 27 लाख मुखद्द श्लोक होते अर्थात महाभारत पुराण
वेदामधले हे सगळं त्यांच्याजवळ पूर्ण असं विद्वत्ता प्रचुर अशा प्रकारचे पंडित निश्चलदासजी होते. आणि त्यांचे उपकार म्हणून विचारसागर ग्रंथ आहे. कोणाचा ग्रंथ आहे असं जर कोणी म्हटलं तर पंडित निश्चलदासजींचा आहे. वृत्ती प्रभाकरसारखा सुंदर ग्रंथही त्यांचाच आहे. फार सुंदर ग्रंथ आहे, पण त्याला अधिकारी लागतात. कोणालाही काही बी सांगून नाही होत ते असं. जसे इतर कथा गोष्टीला भागवताला साधारण लोक ऐकू शकतात, म्हणजे भागवताच्या कथा वगैरे. वेदांताचं चिंतन ऐकायला कोण वेदांत, त्याला गिराईक तर पाहिजे. बरोबर. तुम्ही म्हटले वेदांताचं चिंतन सांगा, तर आज नेमके पावसाने आपल्यावरती शुभ सुरुवात केलेली आहे. पावसाने सुरुवात केलेली आहे. आता सुरुवात केली तर यज्ञाला सुरुवातीला पर्जन्य लागतोच. यज्ञात भवती पर्जन्यात दंड समजावा. तर त्या पर्जन्याने आपल्या यज्ञाची सुरुवात केली तर चांगला भाग आहे. माझ्या डोक्यात आधी म्हटलं होतं घरी जायचं, तिकडं भाऊंच्याकडं जायचं, तिकडून इकडे येण्याचे होतं, पण तिकडे जायचं आज योगच नाही आला. आता इथं येईल परत. पाणी झालं असेल, पण मी सुरुवात तशी करणार होतो. म्हणजे आज भाऊंच्याकडे घरी जायचं पर्यंत, तिकडून इकडे येऊ. बरोबर. पण ते पावसाने काही आपल्याला आज फुरसत दिली नाही. तर असो, तर हा पंडित निश्चलदासजींनी केलेला विचारसागर याच्यात विचार हा एक महत्त्वाचा भाग आहे. सागर हा शब्द परिचित आहे, पण विचारामध्ये कोणते विचार या पदाचा अर्थ विवेक असा आहे. आणि विवेक असेल तरच आपल्याला विवेकप्रधान व्यक्तीला वेदांतातले शास्त्रातले सार स्वरूप सिद्धांत कळतात. ज्याच्याकडे विवेक नाही तर त्याला ते कळणार नाही. म्हणून अविवेकी पुरुष हा याचा अधिकारी होत नाही. म्हणून सुरुवातीला पहिल्या तरंगामध्ये सुरुवात करताना मंगलाचरण केलं. मंगलाचरण करताना वस्तुनिर्देशरूप मंगल केलेलं आहे. वस्तुनिर्देशरूप मंगलामध्ये सगुण अथवा निर्गुण परमात्म्याचं केलं जाणारं मंगल, त्याला वस्तुनिर्देशरूप मंगल असं म्हणतात. मंगलाचे 3 प्रकार आहेत: आशीर्वादरूप मंगल, नमस्काररूप मंगल आणि वस्तुनिर्देशरूप मंगल. मंगल का केलं जातं तर आपलं जे कार्य आपण हाती घेतलेले ते निर्विघ्नपणे समाप्त व्हावं हा एक भाग आहे. त्याच्यामध्ये जर काही प्रतिबंध येऊ नये म्हणून मंगल केलं जातं. श्रेष्ठांचा संप्रदाय म्हणून मंगल केलं जातं. हा आपला श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. तर त्याला अनुसरून मंगल केलं जातं. अशा मंगलाची परंपरा आहे. मंगल सगुण अथवा निर्गुण परमात्म्याचं बोधन केलं तरी चालतं. वारकरी संप्रदायात नामाचं मंगल म्हटलेलं आहे. म्हणजे म्हणून सप्ताहाच्या पहिल्या दिवशी बहुतेक वेळा नामपर अभंग आपण चिंतनाला घेत असतो, नामाचे अभंग. मग तो नाम म्हणजे भगवंताचं. आता नाम जसं भगवंताचं आहे तसं स्वरूपसुद्धा भगवंताचंच आहे ना. म्हणून वेदांत चिंतनात स्वरूपाचा विषय घेतलेला असतो आणि भक्तीमध्ये नामाचा विषय घेतला जातो. नामाचा विषय हा सामान्य लोकांना सोपा राहतो, पण त्यांना कळतंही. ते विठ्ठल 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 म्हणा किंवा विठोबा रुक्माई म्हणा, म्हणजे भगवंताचं नामस्मरण होईल आणि त्या नामस्मरणाच्या द्वारे मंगल होईल. पण देव म्हणजे काय, देव कशासाठी आहे, देवाचं काय काम आहे, देवाची गरज काय आहे, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुम्हाला तुमच्यासमोर समस्या म्हणून उभ्या राहतील, का सगळे लोक दुनिया देव 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 करू राहिले. हा देव नावाचा काय प्रकार आहे, त्याची गरज काय आहे. बहुतेक लोक मानत बी नाहीत. मग प्रपंचामध्ये काही मंडळी असे आहेत ना की जे त्यांना देव धर्म वगैरे काही नाही. तुकोबरा म्हणतात देव धर्म पडिले सांदी विषयी गोंधळ गाजत असे. ते तर ते बाजूला टाकून दिलेले आहेत तरी आणि सारा विषयाचा गोंधळ चालू आहे. परंतु म्हणूनच म्हटलं की विवेकी पुरुष जो आहे त्याची नजर या ठिकाणी जाते. म्हणजे विवेकी पुरुषाला हे कळतं की आपण काय करायला पाहिजे. आणि मानवी शरीरामध्ये हा विवेक जागा होतो. इतर जीवांच्या ठिकाणी हा विवेक दिसत नाही. बुद्धीच त्यांची काम करत नाही तेवढी, तर काय करणार. आणि म्हणून विवेक जागा झाल्यावरती त्यांनी काय केलं पाहिजे, चिंतनाकडे पाहिलं, देवाचं स्वरूप काय आहे. म्हणून हे ज्या ठिकाणी स्वरूप प्रतिपादक वाक्य असतात ती मंगलपरच असतात.
सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, हे वाक्य मंगलपर आहे, अभंगही मंगलपर आहे. आणि एकदा मार्गंडी घेतलेला मी पाहिला तो मंगलाला अभंगातला. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण तेथे, पहा श्रीहरी पाहिला डोळे भरी. त्याचप्रमाणे आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निजध्येय योगी यांचे, ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. मंगलाचे साधन समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, आणि न लगे मायिक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. मंगल आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. आता हा मंगलपर झाला. सत्य साच आणि खरे अशी तीन विशेषणं देऊन नामाचं वर्णन केलेले. म्हणजे साधू संतांनी जे अभंग घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला केलेल्या अभंगात भगवंताचं म्हणा, पांडुरंगाचं म्हणा, सगुण आणि निर्गुण ही दोन्हीही स्वरूपाचं वर्णन केलेलं दिसून येतं. आता आपल्याला वेदांत चिंतनात नामाचा विषय नाही घेतला जात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की बा त्यात देवाचं नावसुद्धा नाही, म्हणजे इतर तोंडाने राम बी म्हणालात हे नीट, आणि मग हे नुसतं त्याच्यामध्ये काय चाललं आहे तर बुद्धीला नुसतं टोकन केल्यासारखं, खोदकाम केल्यासारखं बुद्धीचं. तर देवाचं नाव जरी येत नसेल तरी देवाच्या स्वरूपाचं कथन चाललेलं असतं. स्वरूप या पदाचा अर्थ आहे अंतर्भाग, त्याचा अंतर्भाग, की देव म्हणजे काय हा प्रश्न आपण इथं बाहेर नाही विचारत. ज्या वेळेला सगुणाचं वर्णन केलं जातं त्यावेळेला देव म्हणजे काय असा नाही. मग देव म्हणजे काय म्हटलं तर त्याची उत्तरं त्यांनी तशी केलेली, की जो विटेवर उभा आहे, कटेवर हात आहेत, है ना, ज्याच्या कानामध्ये मकरकुंडला आहेत, ते म्हणजे त्याला देव असं म्हणतात. म्हणजे मग हे बाह्य वर्णन झालं त्याचं, है ना. हे त्याचं देवाचं काय आहे, बाह्य वर्णन झालं. मकरकुंडला घातलेले, तुळशी माळ गाळ्यामध्ये, तुळशी माळ आहेत, कंठी कौस्तुभमणी आहे, कटेवर हात ठेवलेले, तर विटेवर उभा राहिलेला आहे, ज्याचे पावलं सम आहे, दृष्टी सम आहे. हे कोणाचं वर्णन झालं, पांडुरंगाचं. पण सगुण पांडुरंगाचं असं वर्णन झालं. वरून आपल्याला असं दिसतंय. पण ते म्हणले हे तर वरच्या माणसाचं वर्णन झालं. त्याच्यात अंतरंगातलं वर्णन काय आहे, त्या देवाचं अंतरंग काय आहे, म्हणजे तो आहे कसा. जसं आपलंही वर्णन केलं समजा एखाद्या व्यक्तीचं की हे आमचे आहेत, हे फौजदार आहेत, असे आहेत, यांना 4 मुलं आहेत, यांचं असं कुटुंब आहे, हे वरचं झालं. पण फौजदार जरी असले तरी ते जीवपणामध्ये काय आहे हे वर्णन आपल्याला वरून सापडत नाही. आपण म्हणतो का त्याच्या अंतःकरणाचा कोणाचा ठाव सापडत नाही आतला. नुसतं वरचं वर्णन आपण ऐकत असतो, पण अंतरंग ऐकल्याशिवाय त्याची खरी ओळख होत नाही. म्हणून अंतरंगात जावं लागतं. त्या अंतरंगाला स्वरूप असं म्हणतात. म्हणजे जे नित्य असतं त्याचं नाव स्वरूप. म्हणून त्याची लक्षणंही करताना 2 केली त्यांनी, तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण अशी त्याची लक्षणंच बनवलेली. जे स्वरूपाच्या ठिकाणी नित्य राहतं त्याचं नाव स्वरूप लक्षण. जे भगवंताच्या ठिकाणी नित्य, त्याच्यात काही होत नाही, असं काय असेल मग त्याला विधिमुखाने सच्चित आनंद असं म्हणतात त्या देवाला. तो सच्चित आनंद स्वरूप असा आहे. हे काय झालं, स्वरूप झालं देवाचं, ज्याचा नाश होत नाही. सत तिन्ही कालात तो अबाधित आहे, भूत भविष्य वर्तमानात त्याचा नाश होत नाही. तर अशा प्रकारे स्वरूप वर्णन आहे. आणि ज्याचं तटस्थ लक्षण म्हणजे जे कधी असतं आणि कधी नसतं त्याला काय म्हणतात, तटस्थ लक्षण. जसं विटेवर उभा असलेला पांडुरंग हे देवाचं तटस्थ लक्षण आहे. मग हे कधी असतं नाना, हे कधी असतं, नेहमी नसतं. नाना सांगते हे तटस्थ लक्षण कधी असतं तर अज्ञान कालात असतं, ज्ञान कालात नसतं. हे तटस्थ लक्षण कधी असतं, अज्ञान कालात असतं. कोणाच्या अज्ञान कालात, आपल्या अज्ञान कालात तटस्थ लक्षण असतं आणि आपल्या ज्ञान कालात स्वरूप लक्षण असतं. मोठा घोटाळा हा नित्य नाही, पण त्याला उपलक्षण असं केलेलं आहे. हे जे आहेत ना उभे राहिलेलं कोण आहे, उपलक्षण असा परमात्मा आहे.
म्हणजे हा विटेवर उभा राहिल्यामुळेच आम्ही इकडे आलो, याच्यात काही शंका नाही. पण मग इथे आल्यानंतर त्याला त्याची ओळख जोपर्यंत होत नाही. आता ओळख करून घेताना कशी केली जाते? स्वरूपाकडून केली जाते, वरून नाही ओळख केली जाते. ओळख ही वरची ओळख नाही, तर ती स्वरूपाकडून ओळख केली जाते. आणि हे स्वरूपाकडून ओळख करून देण्याचं काम शास्त्र करत आहे, वेदांत शास्त्र करत आहे, सगळे शास्त्रकार करतात. तुकोबऱ्यांची गाथा करते, माऊली ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी करते, नाथांचं भागवत करून तेच करून देतं. म्हणजे जोपर्यंत त्याच्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्याला आपण देवाला ओळखलं नाही. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख त्याची. तर त्या हरीला जोपर्यंत ओळखलं नाही, त्या ओळखलं नाही मग ते कसं काय ओळखायचं? ते म्हटलं मग त्याच्यासाठी वेदांताचं चिंतन करा. तुम्ही वेदांताचं चिंतन का करा? तुम्हाला देवाची भेट घ्यायची ना, वेदांताचं चिंतन स्वतंत्र नाही. किंवा तिकडे जसं तमाशा आहे, नाटकं आहेत, तसं इकडे एक वेदांताचं चिंतन असं नाही. तर हे वेदांत चिंतन भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे, म्हणजे देवाच्या प्राप्तीसाठी. मग देवाची प्राप्ती आपापच दोन प्रकारात विभागली गेली, एक सगुण देवाची आणि एक निर्गुण देवाची. मग सगुण देवाची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला भक्ती करावी लागेल, म्हणजे भावाचा विषय आणला. भक्ती करा, जशी आमच्या नामदेव महाराजांनी केली, तुकोबरायांनी केली, किंवा वारकरी संप्रदायातले सगळ्या संतांनी केली भक्ती. आणि भक्ती करून त्याचा सगुण साक्षात्कार करून घेतला. सगुण साक्षात्कार म्हणजे देव प्रत्यक्ष मानवाप्रमाणे शरीर रूपामध्ये येऊन तो काय होतो? भेटतो. मग तो कुठून आला? कुठून नाही, तो लीला अवतार धारण करतो. कारण भक्तांचा आग्रह हा काय करतो? त्याला अवतार घ्यायला कारणीभूत ठरवतो. आणि मग जसं आता नामदेवरायांच्यासाठी स्वतंत्र अवतार झाला का नाही पांडुरंगाचा? कोणासाठी झाला? नामदेवरायांसाठी. मी नामदेवरायांसाठी सांगतो तुम्हाला. आता तो मूर्तीमध्ये उभा होता का नाही? मूर्तीमध्ये उभा होता. मूर्तीमध्ये उभा असलेल्या पांडुरंगाला खाली कुणी उतरवलं? नामदेवराय. झाला ना त्यांच्यासाठी. पुंडलिकाने आणला, पुंडलिकाच्या भावार्था तो आला, तो काही प्रश्न नाही. पण नामदेवरायांनी भक्ती करून त्याला खाली उतरवला साकार स्वरूपामध्ये. देवा आम्हाला असं भेट द्या. पण देवाने भेट दिली. माऊली ज्ञानोबरायांच्या बरोबर बोलायचा, हा तुकोबरायांच्या बरोबर बोलायचा, वेगवेगळ्या रूपामध्ये यायचा. तो वेगवेगळ्या रूपात येणं हा त्या भक्ताचा स्वभाव असतो. म्हणजे तो भक्त जसा पाचारण करतो तसा तो वेगवेगळे लीला अवतार धारण करतो. आणि मग अशा वरती भेटवाला तेव्हा अशा अनेक लीला अवतार धारण करून तो भक्तांसाठी काय करत असतो? अवतार धारण करतो. तर तो भक्तीच्याद्वारे. पण भक्तीच्याद्वारे जरी देवाने समोर प्रगट झाला तरी भगवंत स्वतःच सांगतात, तुम्ही मला ओळखलं नाही. म्हणजे तुम्ही भक्ती करता, मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे, तुमच्या प्रेमावर प्रसन्न आहे. म्हणून मी जरी तुमच्यासमोर उभा राहिलेला असलं तरी तुम्ही मला ओळखत नाही, असं भक्ताला देव स्पष्ट बोलतात, लपून नाही ठेवलं. नामदेवरायांच्या बाबतीतही तेच झालं. नामदेवरायांच्या बरोबर जरी बोलत असले, एकत्र बसून दोघं जेवत असले, गप्पा गोष्टी करत असले तरीसुद्धा नामदेवराय म्हणजे नामदेवरायांना कसं ठरवलं? प्रत्यक्ष पांडुरंगाने सांगितलं. म्हणजे नामा, तुला असं वाटत असेल की मी बरोबर आहे, प्रत्यक्ष देव भगवंत पांडुरंग वैकुंठ नायक माझ्याबरोबर आहे, पण तू मला ओळखलेलं नाही. नामदेवरायांनी म्हणावं, कसं काय देवा, तुम्ही मला नाही ओळखलं म्हणजे कसं काय ओळखलं नाही? तुम्ही तर माझ्याबरोबर आहे. तुमचा मी सगळा अगदी दररोज सेल्फी काढतो. लोकांच्या डोक्यातच आहे ती सेल्फी काढायची. आपल्या दोघांचं बरोबर सेल्फी असते आणि ओळखलं नाही कसं काय? ते काय घेऊन बसला ते वरचं आहे सगळं.
मी काय आहे हे तुला कुठं माहिती आहे? तुम्ही आहेत ना वैकुंठाधिपती, कैलासाधिपती, ब्रह्मांडाधिपती, सगळं ब्रह्मांड निर्माण केलेले तुम्ही असे, तेही ओळखले नाही. हे तू वरचं जाणतोस. हे मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे हे तुला मीही तर सांगणार नाही म्हटले, पण तुला संतांकडे जावं लागेल. म्हणून विठोबा खेत्रांच्या कृपेने जसे नामदेवरायांना पांडुरंगाचं स्वरूप काढ, विठोबा खेत्रांची कृपा, आणि ती कृपा झाली म्हणून स्वरूप कळालं, अन्यथा कळालं नसतं. म्हणून स्वरूपाच्या ज्ञानासाठी वेदांताच्या चिंतनाची गरज आहे. आता ते कसं आहे, सद्गुरूंकडे गेल्या मोठे नामदेवरायांनी कुठं पाठ ऐकली. बऱ्याच लोकांची शंका आहे, नामदेवराय पाठाला जाऊन बसले का? नाही. पण सद्गुरूंनी काय नुसता मस्तकी तो जाणार ठेविला तर लगेच ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे का? नाही. तुकोबरायांनी पाठ ऐकले का? नाही ऐकले. नामदेवरायांनी पाठ ऐकले का? नाही ऐकले. मग बिगर पाठाचं विज्ञान व्हायला पाहिजे ना, कारण ती सद्गुरूची काय पाहिजे? कृपा पाहिजे. असं लोकांनी शॉर्टकट मारलेलं आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं किंवा झटपट असा गुरु पाहिजे की नुसता डोक्यावर हात ठेवला की लगेच ब्रह्म झाला पाहिजे. तर असं नाही. आता म्हणजे मग नामदेवरायांचं कसं झालं? अहो नामदेवरायांनी भक्ती करून भगवंताला सगुण रूपात आणलं का नाही? तुम्ही आणलं का? जेवढ्या संतांची उदाहरणं येतात त्यांनी सगुण साक्षात्कार त्यांना झालेला होता अगोदर, आणि निर्गुणासाठी फक्त राहिले होते. तर त्या ठिकाणी सगुण साक्षात्कार होणं या पदाचा अर्थ आहे चित्तातला मल जाणं आणि विक्षेप जाणं. आणि ज्याचे मल आणि विक्षेप गेलेले तो साधन चतुष्टय संपन्न असा बनलेला, त्याच्यावरती आपोआपच कृपा होते. मग ते इथे बी तशीच प्रकार. मग इथे ज्या वेळेला शास्त्रचिंतन करायला लावलेलं आहे सगळ्यांना पन्ना, त्यावेळेला त्यांना तसंच सांगितलं तुम्ही काय करा, आधी चित्ताची स्थिती बनवा, चित्तातला दोष जाऊ द्या, मलदोषाचा नाश करा. मल या पदाचा अर्थ हे पाप. आणि म्हणून हा जो पहिला तरंग आलेला आहे तो अधिकार्याला धरून आलेला आहे. पहिल्या तरंगात काय आलेला आहे? अधिकार्याचा विषय आलेला आहे. म्हणजे मंगलाच्या नंतर विचारसागराची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला या ग्रंथात प्रवेश कोणाचा होतो असा विषय निघाला. म्हणजे हा ग्रंथ विचारसागर किंवा वेदांत चिंतन कोणासाठी वापरायचं, फायदा कोणाला होईल. आता त्याच्यात फायद्यात असेल सर्वोत्तम फायदा, उत्तम फायदा, 1 नंबरचं फल, 2 नंबरचं, 3 नंबरचं, 4 नंबरचं आणि कनिष्ठ फल, याच्यामध्ये असा फरक आहे. 1 नंबरचा जो अधिकारी असतो तो श्रवणाने मुक्तच होतो. 2 नंबरचा आहे तर अधिकार संपन्न होतो आणि परोक्ष ज्ञानी बनतो, तो अपरोक्ष ज्ञानात नाही गेला. 3 नंबरचा आहे त्याला आपातता ज्ञान होतं पण अधिकारीवर म्हणून श्रवणामध्ये प्रवृत्ती राहतो. आणि ज्याला काहीच कळत नाही, काही असे मंडळी असतात वेदांत शास्त्रामध्ये बी चिंतनाला आमच्याकडे बी राहतात काही. आज पावसामुळे नाही आले आमच्याकडे, नाही तर असे राहतात की ते त्यांची निष्ठा आहे महाराजांच्यावर, महाराज म्हणतील तेच. म्हणजे असे काही निष्ठावंत आहे महिलांच्यामध्ये बी आमच्या, त्यांना कळत नाही काहींना. कारण मी परीक्षा करून पाहत असतो अजूनमधून काय करतो, म्हणजे कळत नाही. पण इतकी निष्ठा की मग निष्ठेने श्रवणाला बसणार का हो, त्यांना काय फायदा होईल? म्हणजे पुण्य उत्पत्ती. म्हणजे नुसतं पुण्य नाही, अपार पुण्य सांगितलं आहे. एका पाठाचं पुण्य किती असू शकतं? तुमच्या शेकडो तीर्थयात्रा केलेल्याचं एका पाठात पुण्य, शेकडो तीर्थयात्रा केल्या तसं पुण्य एका पाठामध्ये इतकं पुण्य निर्माण होतं. म्हणजे पाठाचा नुसता संकल्प केला की मला आता पाठाला जायचं, तर त्या चांद्रायणादी व्रत केलेल्याची पुण्य मिळतात. म्हणजे ते बरं प्युअर पुण्य. नुसता संकल्प केला की मला नाही गेले पाठाला आणि मला आता पाठाला जायचं असा संकल्प केला तर चांद्रायण पृच्छायण आदी जे तप सांगितलेली त्याची पुण्य, व्रत सांगितल्या व्रतांची पुण्य मिळतात.
याचा अर्थ पाठाला बसणाराला किती पुण्य मिळत असेल तर त्याला अनंत पुण्य प्राप्त होऊन जातं. चला, पण हा आता खालचा विषय झाला. कुणी म्हणेल की मग आम्हाला काय फायदा नाही, आम्हाला ते सगळं डोक्यावरून जातं, आम्हाला काही वेदांत शास्त्र तुमचं ऐकाय मिळत. हां, मी तुम्हाला आता तेच सांगितलं. निष्ठा आहे ना, त्या निष्ठावंताला ही पुण्याची प्राप्ती. आणि इतकं पुण्य की इतर ठिकाणी तुम्ही काय हे केलं श्रवण त्याच्यात आणि ह्या श्रवणात इतका भाग आहे. अन्य श्रवण करणं आणि पाठाच्या श्रवण. पहिली गोष्ट असं आहे, आता इथला विषय निघाला, पाठाला कोणालाही बसून देत नव्हते आमचे बाबा, म्हणजे महाराजांचे महाराज. त्या म्हटले टायमिंगवर आधी येऊन बसायचे, नंतर ते दरवाजा बंद करून टाकायचे, नंतर येणाऱ्या ते घरी जायचे. आधी टायमिंगवर तिथे जेवून बसतील ना त्यांचा, म्हणून जर उशिरा आला, एकदा ते म्हणतात ते शंकर महाराज उशिरा आले तर त्यांना असे पाठाला येऊन असे बसले दर्शन घेऊन. त्यांनी लगेच हाकलून दिलं त्यांना, हे शंकर्या. ते बाबांचं कामच कसं होतं, वाहतं हे शंकर्या उठ जा घरी. आणि मग ते वेळेला निष्ठावंत पहा त्यांची निष्ठा. त्यांनी ते उठले आणि दरवाजाच्या बाहेर जाऊन बसले ऐकत. आणि मग पाठ संपल्यावर परत महाराजांच्या दर्शनाला आले. परत बाबा म्हटले, अरे शंकर्या इथंच मेला होता का? त्यावेळेला आमचे हे पिंपळगावचे महाराज अण्णा, त्या अण्णांच्या बरोबर ते राहायचे. तर ते अण्णा म्हटले आज त्याला म्हटले, ते शंकर महाराजांना म्हटले, आज तुम्हाला महाराजांनी बोलले बुवा. ते म्हटले, महाराज आपल्याकडूनच चुकतं. हे जर त्याला कळालं ना तर त्याला समजतं, म्हणजे आपल्याकडून चुकतं, आपणच उशिरा गेलो, मग ते आपल्यावर कृपा करतात. म्हणजे असे वैद्य समाजाचे बरं अति निष्ठावंत. आणि मग त्यांनी म्हणाल नाही आपल्याकडून चूक आहे सगळी. मग त्या ठिकाणी मग कल्याणच झाले ना. वस्तुस्थिती अशी आहे. म्हणून हे जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत माणसं चुकत राहतात. आणि एकदा त्याचा प्रवेश झाला, वेदांत शास्त्र याच्यासारखं शास्त्र नाही. म्हणजे खरं देवाचं दर्शन करून देतं. वृत्ती तेव्हा स्थिर होते. भक्ती करणाऱ्या माणसाची चित्तवृत्ती आहे ना, त्याच्यामध्ये फार हालचाल चाललेली असते. म्हणजे चंचल वृत्ती राहते. जरी करत असला भक्ती तो तरी चंचल. आणि ज्या वेळेला शास्त्राचं अध्ययन करून एक वृत्ती बनलेली असते, ती वृत्ती जर बनलीच त्याची, तर त्याची वृत्ती चलायमान होत नाही, इकडे तिकडे धावत नाही, तर एकाग्र स्थिर वृत्ती. म्हणून वेदांत शास्त्राला अधिकारी सांगितलेलं आहे. अनुबंध चतुष्टयामध्ये काय केलेलं आहे, विषय अधिकारी, विषय प्रयोजन आणि फल यांचा विचार केलेला आहे. संबंध, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध याचा विचार केलेला आहे. तेव्हा अधिकारी याचा अर्थ आहे वेदांत शास्त्राचा कोण अधिकारी आहे, की ज्याला आपण त्या अधिकारावरून विषय निघाला. पहिल्या तरंगामध्ये हाच विषय आलेला आहे, त्याच्यामुळे एवढा विषय डिस्कस करतो मी तुमच्यासमोर. ते कोण अधिकारी, ज्याचा मल आणि विक्षेप हे दोन दोष गेलेले आणि आवरण दोषासाठी साधन चतुष्टय संपन्न असा बनलेला आहे, तो वेदांत शास्त्राचा अधिकारी. आणि मग असे अधिकारी कोण बनले, हे आमचे सगुण साक्षात्कारी साधू बनले. म्हणून त्यांना सद्गुरूंकडे गेल्या तत्त्वमसी महावाक्य ऐकलं. एकाच महावाक्यात कानावचनाची भेटी सरिसाची पैकी वस्तू होणे होती. साक्षात्कार होतो एका वाक्याने. आता मी तुम्हाला एक वाक्य उद्गार, जे ज्या साधूंनी उच्चारलेले तीच वाक्य आम्ही उच्चारतो. तत्त्वमसी हे महावाक्य आहे. आणि या वाक्याने उपदेश केला आहे की तो परमात्मा तू आहेस, तू नामा नाहीस, तू नामदेव नाहीस, तू कोण आहेस, तू परमात्मा आहेस. असा त्याला ब्रह्मोपदेश म्हणतात ना. मराठीत केला काय, संस्कृतमध्ये केला काय, एकच आहे की तू परमात्मा आहे. मग तू परमात्मा आहेस तर मी परमात्मा कसा आहे हे जर माझ्याकडे चित्ताचा दोष नसतील तर स्पष्ट भासत, आणि चित्तात दोष असतील तर भासत नाही. म्हणून मग
दोष आहे आणि ऐकतो बी आहे, तर त्याने दोष घालवण्याचा ऐकत असताना प्रयत्न केला पाहिजे. शास्त्राने असं म्हटलं आहे, ज्याची श्रवणात प्रवृत्ती झालेली, म्हणजे श्रवणात प्रवृत्ती कोणाचीही होत नाही, श्रवणात प्रवृत्ती झाली त्यांनी कर्म आणि उपासना करू नये. कर्मोपासनेच्या मग त्यांनी काय करावं, अखंड चिंतन घ्यावं, करत राहावं. मला हा विषय जर कळत नाही तर मी का कळत नाही, म्हणून तो सातत्याने त्याचं चिंतन करत राहावं. आणि असं चिंतन केलं की तो विषय त्याला आत्मसात होऊन जातो. ज्या वेळेला वेदांतशास्त्र त्याला निसंशय करतं. खरं सांगू का, एकही शंका अस्तित्वात नाही वेदांतशास्त्रात. ते चिंतन करणारा केव्हा होईल तसं, ज्या वेळेला तुम्ही अधिष्ठानाकडे दृष्टी राहा त्यावेळेला एकही शंकेची उत्पत्ती होत नाही. आणि तुम्हाला शंका केव्हा भासतात, गोबरे तर फोन करतात का दादून त्यांना शंका आली की त्यांनी फोन केलाच समजायला, केलेले काय आम्हाला काय अडचण नाही आणि कधी मोकळे. पण शंका कुठून येतात ते समजून तुम्हाला उत्पत्ती स्थान काय आहे. तर अधिष्ठानाकडून तुम्ही जर पाहायला सुरुवात केलं तर तुम्हाला शंका नाश पावली येतात. आणि शंका कुठून तयार होतात, तर अध्यस्त पदार्थाकडून शंकेची उत्पत्ती होते. चिंतन करत गेल्यावर तुम्हाला हळूहळू हा विषय कळायला लागेल, किंवा अध्यस्थाकडून शंका कशा निर्माण होतात आणि अधिष्ठानाकडून कशा नाही होतात. म्हणून अधिष्ठान स्वरूपाकडे ज्या सगळ्या शंकांच्या एकही शंका अस्तित्वात नाही की ज्या शंकेचं उत्तर नाही. सगळ्या शंकेची उत्तर आहे तयार. तर ते कधी जमेल तुम्हाला, अधिष्ठानाकडून विचारसरणी अधिष्ठानाकडून काम करायला लागेल. तुमची विचारसरणी अध्यस्थाकडून काम करते. हां, घरी गेल्यावर अजून चिंतन करा मी काय म्हणतो विचार. तर आपली विचारसरणी ज्या वेळेला अध्यस्थाकडून काम करते त्यावेळेला शंका विस्तारित पावलेल्या असतात आणि वरून पाहिल्यानंतर त्या शंका मिटलेल्या असतात. वरून म्हणजे अधिष्ठान. तर चला, म्हणून इथे अधिकाऱ्याचा विषय केलेला आहे. जर अधिकारी नसेल आणि मग श्रवणाला बसला तर त्याने काय करावं, त्याने आम्ही तर नेहमी सांगत असतो श्रवणाला पाठामध्ये बसणाऱ्या सगळ्यांना दररोज भगवंताचं नामस्मरण करा, दररोज नामस्मरण करत राहा. रामकृष्णारी 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 नामाचं दररोज चिंतन करा. एका तासात 5000चं नामस्मरण होतं. 5000पेक्षा जास्त होतं स्पीड असल्या, पण एका तासात 5000चं नामस्मरण होतं. म्हणतात दररोज कमीत कमी मोकळा वेळ जेवढा असेल आणि तुम्हाला जर शास्त्र कळत नसेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, नामस्मरण. काय होईल फायदा, चित्तशुद्धी. चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर तुमचा प्रवेश डायरेक्ट. ते म्हणजे त्यांना तर काहीच कळत नव्हतं बघा ना. तर ते म्हणले त्याचं कारण आहे त्यांनी काय केलं, म्हणून नुसत्या पाठाला बसू नका, नुसतं वेदांताचं चिंतन नाही, त्याच्याबरोबर नामाचं चिंतन ठेवा, तर तुमची प्रगती अजून तीव्र स्वरूपामध्ये होईल. म्हणजे हे जर आपल्याला कळत नाही तर मग कळत नाही याचा उपाय दिलेला आहे ना शास्त्राने. करायचं वेदांतच चिंतन करायचं, पण वेदांताच्या जोडीला नामाचं चिंतन ठेवायचं, तर त्या व्यक्तीची प्रगती तुम्हाला फार जोरात झालेली दिसेल. आणि नुसतं जर तुम्ही वेदांत चिंतन जर ऐकत असतील तर त्या व्यक्तीच्या शंका वाढत चालतील. मोठा उपाय सांगितला बरं का तुम्हाला. तुमच्या शंका आहेत ना, ते तुमच्या शंका अजून घर करत राहतील. असे काही बरीचशी मंडळी म्हणजे माझ्या नजरेचे टप्प्यात येतात की ते स्वतः नामस्मरण काही करत नाही आणि मग नुसतं वेदांतशास्त्र तशा शंका तुमच्या निवृत्त नाही करणार. कारण त्या शंका कशामुळे आलेल्या आहेत, तर चित्ताच्या अशुद्धीत उत्पन्न होतात आणि चित्त अशुद्ध आहे तर ते शुद्ध केलं की तुमच्या शंकाच नाश पावतो. किंवा तुम्हाला अधिष्ठानाची दृष्टी प्राप्त होईल. दोन्हीचे उत्तर एकच. त्या अधिष्ठानाची दृष्टी प्राप्त झाली की मग नाही शंका येत काय. आणि हळूहळू अध्ययन जसं घडत चालतं, शंका येणं ही वाईट गोष्ट शास्त्राने नाही सांगितली, चांगली गोष्ट सांगितली. शास्त्रशुद्ध शंका कराव्यात आणि त्याची एकदा उत्तरं कळाली फार आनंद होतो. शंका करणाऱ्याला वाईट नाही ठरवलं, कुतर्क करणाऱ्याला वाईट ठरवलं. म्हणजे कुतर्कीपणा नाही करायचा. आणि शास्त्रशुद्ध शंका कितीही विचारा. म्हणून मी तुम्हाला उलट ते शंका घालवण्याचा मार्ग सांगितला की डायरेक्ट अधिष्ठानाकडूनच पाहायला लागले की तुम्हाला शंका, उलट तुम्ही दुसऱ्याची उत्तरं सांगता.
तुम्ही दुसऱ्याला सांगताल किंवा हे असाचं उत्तर आहे याचं. तर तेव्हा अधिकार्याचा विषय आलेला आहे. तो अधिकारी निष्काम कर्म करावं असं म्हटलेलं आहे. मलदोषाच्या क्षालनासाठी निष्काम उपासना करावी, विक्षेप दोषाच्या क्षालनासाठी, नाश करण्यासाठी, आणि आवरण दोषासाठी सद्गुरूंची शरणागती करावी. हा अधिकाऱ्याला एकदा जर हा विषय कळाला, आता त्याच्यातही मी तुम्हाला खालचे दोन नाही सांग, कर्म उपासना करा असं नाही म्हटलं, तर नाम हे उपासनाच आहे. नामालाच भक्ती म्हणतात. उपासना म्हणजेच भक्ती, उपासना म्हणजेच नाम. म्हणून एक सोपा भाग आणि सांप्रदायपूर्वकता हे सांप्रदायिक आहे. म्हणून नामस्मरण सांप्रदायिक झालं आणि वेदांत चिंतन त्याचं कल्याणच व्हायला पाहिजे. दोनच गोष्टी. वेदांताचं चिंतनही करावं आणि नामस्मरण करावं. तर अधिकारी संपन्न होतो. ज्यावेळेला अधिकारी त्यांनी काय करावं, अधिकारी कसा ठरला की ज्याला संसाराची दुःख लौकिक उपायाने नाश पावत नाही हे कळालं. ज्याला संसाराची दुःख लौकिक उपायाने नाश पावतात आणि त्याच्यावर ज्याचा भरोसा आहे तो वेदांताचा अधिकारी नाही. कारण त्याच्या डोक्यात एकच असतं, डॉक्टरकडे गेलं असतं तर बरं झालं असतं, देव काय करणार आहे. आमचं काम केलं असतं तर बरं झालं असतं, देव काय करणार आहे. पण त्याला हे कळतच नाही की प्रारब्ध हे घटित निर्माण झालेले तीच फलं देते. म्हणून जो वेदांतावर भरोसा देऊन चालतो तो प्रारब्ध मानायला लागतो, आणि जो प्रारब्ध मानत नाही, कर्तृत्व मानतो, तो इकडचा अधिकारी होत नाही. मग तो पाठ बुडवून जाईल. त्यामुळे मग काम नाही केल्यावर जमल तुम्हाला, म्हणून तो पाठ बुडवेल. आणि पाठ बुडवणारा हा वेदांताचा अधिकारी नाही. म्हणजे पाठ, कारण त्याला कळालंच नाही ना. मग एक पाठ किती किमतीचा आहे याचं ज्ञानच नाही. ज्या वेळेला इकडं भाऊंकडे येत होतो ना, त्यावेळेला आम्ही सकाळी यायचो 5:30ला. भाऊ तयार असायचे आणि ते म्हणायचे, त्यांना म्हटलं होतं की बा तुमच्या पद्धतीने मग आम्हाला सांगा टायमिंग काय असते. पहिल्यांदा 27 जण आलो होतो आम्ही. 27 जणमधले पुढल्या आठवड्यात 15 राहिले, त्याच्या पुढच्या आठवड्यात 5 राहिले, त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे असे 3-4 जण राहिले. ते मग चिपटून राहिले 1-2-3 महिने. नंतर 3 जण राहिले. जवळ साहेब, मी आणि विठ्ठल एवढे 3च होतो पाठ. पण सकाळी 5:30ला एकही पाठ न बुडवता संपूर्ण विचारसागर पूर्ण केला. आणि दररोज, म्हणजे असं नाही की आठवड्यातून यायचं, दररोज येतो. तर एक आहे फक्त भाऊंना काही कार्यक्रम असला तर त्या दिवशी ते सांगायचे की मला इकडे जायचं आहे असं. तर त्यानं मग असं जर चिंतन केलं तर त्याचा फायदा होतो. म्हणजे एकही पाठ बुडवता कामा नाही. काय फायदा नाही होणार, 100% फायदा होतो. पिंपळगावला मी जायचं तर मी 10 वर्षात एकही पाठ बुडावला नाही. तब्बल 10 वर्षात तिकडे कोणी मेलंही गावाकडं तरी जात नाही. लग्न कोणी मेलेलं वर्षात तरी 10 वर्ष पाहिजेच नाही. तर अशी जर निष्ठा केली तर वेदांत, तुम्हाला वेदांतच पाणी भरेल तुमच्याकडे. त्याचं कारण काय, त्यांनी ती निष्ठा दाखवली. नेहमी कोणतीही गोष्ट निष्ठेशिवाय प्रकट होतच नाही. पण कोणतेही लौकिकामध्ये सुद्धा कुठल्याही अभ्यास करायला जात, त्याच्यात जर तुमची निष्ठा नसेल आणि तुमचा जर विश्वास नसेल तर तुम्हाला त्याची फलं नाही मिळत. आणि मग जेव्हा इतकं होतं की तो शास्त्रच तुमच्याकडे येते, याला शास्त्रकृपा म्हटलेली. आत्मकृपा, ईश्वरकृपा, शास्त्रकृपा, गुरुकृपा या कृपा दिलेल्या आहेत. पहिल्यांदा आत्मकृपा आहे, दुसऱ्यांदा ईश्वरकृपा आहे, तिसऱ्यांदा सद्गुरुकृपा, चौथ्यांदा शास्त्रकृपा. सद्गुरूंकडून जाऊन शास्त्र ऐकावं असं शास्त्र म्हणते. आपल्या मनाने नाही शास्त्र ऐकावं. मनाने शास्त्र ऐकल्यावर गोंधळ होईल. कळणार तर नाहीच आहे, पण त्याचे उलटे सिलटे गोंधळ होते. म्हणून सद्गुरूशिवाय काय म्हटलं, श्रीगुरूशिवाय शास्त्र हाती न शिवे, माऊली ज्ञानोबांची ओळी. आत्मकृपा म्हणजे अंतःकरण कृपा. पहिली अंतःकरण कृपा आहे, दुसरी ईश्वर कृपा आहे. ईश्वर कृपा दुसरी,
तिसरी आहे सद्गुरू कृपा, चौथी शास्त्रकृपा आणि म्हणजे ही शास्त्रकृपा ही चौथी, आणि पाचवी परत एक कृपा आहे, ही अंतःकरण कृपा आहे. पण एवढं सगळं झाल्यानंतरही मुक्त व्हायचं का नाही तुमच्या हातात ठेवले. म्हणजे भगवंताने सगळं झालं आहे ना तरी त्याच्यानंतरही तर ते वासना प्रबल असतील तर तो जीव मुक्त होत नाही. म्हणजे तत्त्वज्ञान आणि वासना हे स्वतंत्र विषय आहे. म्हणजे वासनेची निवृत्ती ही शास्त्राला अपेक्षित आहे. नंतर चला तर तो पुढचा विषय आहे. पण आता आपला जो विषय चाललेला आहे या अधिकारी आणि त्या अधिकाऱ्याचा म्हणजे त्याचा विषय कोणता याच्यावरून विषय निघाला तर त्याचा विषय आहे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करण्यासाठी तो आलेला तर तो अधिकारी. आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती लौकिक उपायाने होत नाही म्हणून तो तिकडे पाहत नाही. आणि पाहिला तरी त्याच्यावर भरोसा नाही. ठेवेल तरी कसा हो? कोणते उपाय केल्यावर लौकिकातली माणसं व्यवस्थित होतात? नाही. आजपर्यंतचे सगळे जीव मेले का नाही? माणसं मेले का नाही? आपले पूर्वज कोण राहिलेले? कोणीच नाही राहिलेले. तुम्ही कोणावर विश्वास ठेवून चाललेले? याचा अर्थ दुःखाची आत्यंतिक निवृत्ती नाही. ते म्हणले मरण मृत्यूपासून सुटका हे वेदांतशास्त्र करून देतं. म्हणजे जन्ममृत्यूतून बाहेर काढण्याचं काम कोणी केलेलं आहे? त्यानेच केलेलं आहे ना. त्या आत्मज्ञानाने ब्रह्मज्ञानाने हे काम केलं की त्याला कायमचा मुक्त करून टाकला. मुक्त या पदाचा अर्थ आहे पुन्हा जन्माला येत नाही आणि पुन्हा जन्मच नाही म्हणून मरणही नाही. म्हणजे मग तो निर्गुण निराकार अवस्थेमध्ये तो जातो. साकार स्वरूपाला येत नाही. सगुण म्हणजेच देह. देह काय आहे तर साकार स्वरूप आहे आपलं. देह हे साकार आहे. त्या साकार स्वरूपाला न येणं मग आपल्या खऱ्या स्थितीमध्ये जाणं ज्याचं नाव मोक्षाचं आहे. मग दुःखाची निवृत्ती म्हणजे नसलेल्या दुःखाची, जे दुःख नाही ते त्याची निवृत्ती शास्त्राने केली. आणि प्राप्ती म्हणजे परमानंदाची प्राप्ती म्हणजे जे प्राप्त असलेल्या पदार्थाची प्राप्ती. पहिल्या तरंगाचा एवढाच विषय आहे. पहिल्या तरंगात अधिकाऱ्याचा विषय प्रतिपादन केलेला आहे. अधिकाऱ्याची साधनाचा विषय प्रतिपादन केलेला आहे. जर मनुष्य अधिकारी जर असेल तो त्याने काय करावं? पहिल्यांदा साधन चतुष्टय संपन्न म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, शतक आणि मुमुक्षुता याचं नाव काय केलेलं आहे? साधन चतुष्टय संपन्नता असं म्हणतात. ज्याच्याकडे विवेक आहे ना त्या माणसाचा प्रवेश. अविवेकी माणसाला हे काही कळत नाही. विवेक या पदाचा अर्थ काय केला नाना? आत्मा हा अविनाशी असं असून तद्भिन्न सगळे पदार्थ काय आहेत? क्रियावान, चंचल, नाशवान असे आहेत. आणि हे कळलं की माझं जे स्वरूप आहे ते अविनाशी स्वरूप आहे. आत्मा हा अविनाशी आणि तद्भिन्न सगळं जगत नाशवान आहे. म्हणून त्याच्या खटाटोपी बंद झाले. ज्याच्या खटाटोपी चालू आहेत ना त्या नाशवान पदार्थात का अविनाशी? अविनाशी पदार्थ तर बाजूला राहिला आणि देह आणि देहसंबंधी पसारा याच्यामध्ये सगळ्या खटाटोपी चालू आहे. मग त्याची क्रिया हळूहळू ढाळे कमी तरी झाली पाहिजे. लोक रिटायर झाल्यावर बी टापऱ्या टाकून बसतात. रिटायर झालं तरी दुकान टाकून बसले. असे रिटायर केलं गव्हर्नमेंटने आता कशात तू काय ह्याच्या भानगडीत पडला? काही रिटायर झाल्यानंतर परत सर्व्हिसला तिथे जाऊन म्हणतात किंवा आम्हाला घेता का? ह्या कंपनी काही वेळेला चांगला माणूस असेल तर त्याला म्हणते ये बुवा. ते म्हणलं मी आता काय रिटायर झालं तुम्ही गेल्या वर्षी? नाही आम्ही परत जातो म्हटले. काय इकडे काय करता यायला काम नाही, धंदा नाही, कर्मचारी नाही म्हणून मग म्हणले आता कंपनीत जातो. अरे रिटायर या कमीत कमी नंतर तरी देवाचं नाव मुखात यावं ना तुझ्या. काही नाही बा. म्हणून रिटायरमेंट नंतर तर जाऊ कामच करू नये. कारण तुम्हाला असंही रिटायर केलं नसतं प्रपंचाने. त्याच्यानंतर काय करावं? ते म्हणजे मग तुम्ही रिटायर झाल्यावर हरियाळी करा. रिटायर झालो म्हणून नाही, करायचंच राहिलं. करायचं हा एक स्पेशल भाग राहिलेला आहे माझ्या जीवनाचा. किंवा कमीत कमी नाही ते संसाराच्या यातायातीत जमलं. पण आता तरी हा वेळ पूर्ण मी त्यालाच देणार. आता मी दुसरीकडे कुठे जाणार नाही. तसे आहेत आमचे नाना रिटायर झाल्यावर 100% मंदिरात. हां म्हणजे ते अजून जोडीदार आहेत त्यांच्याकडे चांगले.
पण ते अजून थोडेसे गुंतलेले, थोडी इकडून तिकडून कामं करतात एक जण वावरे काका. पण ना ते बाकी काय पाहत करायचं तरी काय. नाशिवंत संसार नाशिवंत हे कळाल्यावर परत काजूच घोटाळे करतो हा. म्हणजे साधकाचा विषय आहे. मुक्तांना नियम नाही. मुक्तांसाठी काय करावं याचा विषय आपण नाही सांगू शकत. आणि मुक्तांना कोण नियम घालणार आहे. पण साधकाने असं केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला हे कळतं आहे की हा दुःखस्वरूप संसार याच्यातून बाहेर पडायचा असेल तर आत्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती कोण करून देईल ते म्हणजे सद्गुरू. द्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञान तत्वदर्शिनः. तत्वदर्शी साधू तुला काय करून देतील, तुझ्या स्वरूपाची ओळख करून देतील. जोपर्यंत स्वरूपाची ओळख होणार नाही तोपर्यंत मुक्त होणार नाही. म्हणून अधिकारी होऊन श्रवणाला बसणं हे एक श्रेष्ठ काम आहे. सगळे नाही बसत, पण मग जसा आपला अधिकार वाढवण्याचा तरी काय केला पाहिजे, श्रवणाला बसल्यावर प्रयत्न केला पाहिजे. आणि मग विवेक, वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. आणि वैराग्य नवीन उसणं नाही आणायचं, तयार असलं पाहिजे. वैराग्य म्हणजे भोगाविषयीची आकृष्टता चित्तातून नाश झालेली असणं, त्याचं नाव वैराग्य आहे. कपडे बदलले नाही, काही नाही, पण चित्तामध्ये अतिशय भिन्न भूमिका तयार झाली त्याची. म्हणजे जो अनुकूल विषयाला विटलेला आहे त्याचं नाव वैराग्याचं आहे. मग अनुकूल विषयाला विटलेला मानवाचं शरीर तर विषयाशिवाय टिकतच नाही. काय जेवायला लागतं का नाही सगळ्यांना, जेवायला खायला प्यायला तर सगळ्यांना लागतं आहे, कपडा लागतो. आणि म्हटलं मग विषय दुसरे आणखीन काय. हा, पण जैशी स्थिती आहे तैशा परी राहील हे साधकाने पाहिलं पाहिजे. याचं नाव आम्ही वैराग्य ठेवू. जसा आहे ना प्रपंचात त्याच्यात राहतो, त्याला काही त्याच्याशी संबंध राहत नाही. वैराग्य म्हणजे जसे तुकोबराय भोजन करायला बसले, मेहुण्यांनी जिजाईने पुरणपोळीचा बेत केला होता. जिजाईने मीठ टाकायला सगळीकडे विसरले आणि दोघं बसल्यावरती तुकोबरायांनी भोजन केलं. आणि मेहुणे भोजनाला बसले होते. त्यांनी आपलं चाकत माकत तिकडं पहा, यांचा तडाखा जोरात चाललेला पोळ्यावर. आता त्या कणकीत पीठ नाही, भज्यात पीठ नाही, कशातच आपल्या त्या मीठ नाही, आमटीत मीठ नाही. आणि मग असं असल्यावर काय होते सगळा. तुकोबरायांनी खाल्लं का नाही, त्याच्यात कुरकुर केली का नाही. बरं, हे कुरकुर करू नाही राहिले आणि ह्यांना चव लागा ना. पण म्हटले मग हे काहीच बोलत नाही म्हटलं आपण तरी कसं काय बोलावं, म्हणून ते निमित्त तसंच खाल्लं. पण मग थोडं खाल्लं, थोडंसं खाल्लं. आणि मग हे सगळे बाहेर जाऊन बसले. तुकोबरायांनी 2-3 पोळ्या हाणल्या. हे आपले जाऊन बाहेर बसल्यावरती मग तिची जाईन ज्या वेळेला स्वतः खायला घेतलं जेवायला. आणि मग तिच्या लक्षात आलं याच्यात कशाचाच तपास नाही. आणि ह्या बाबांनी कसं काय खाल्लं, कोणी तुकोबराय. तर जैशी स्थिती आहे तर अजिबातच नाही ना, याची कुरकुर नाही. तर हे साधकाचं हे खास लक्षण आहे. अहो, पोट भरायचं आहे ना, जगायचं आहे. म्हणजे देह हे जगण्यासाठीच आहे, साधना म्हणून वापरलेली, भोगासाठी नाही. मग त्याला जर भोगासाठी आता अगदी आपली फार वाईट अवस्था असते असं नाही. आपल्याला काय बिगर मी काही जेवणच करतो रोज नाही, आपल्याला तर आहे नव्हती काही सगळे काय अडचण नाही त्याच्यामध्ये. पण तरीसुद्धा जर आकृष्टता असेल, आमकंच पाहिजे, तर तुम्ही अधिकारी नाही. वेदांत शास्त्राचे तर बिलकुलच अधिकारी नाही. आमकंच पाहिजे आणि तसं नसेल तर जमणारच नाही. म्हणून संसारातल्या कोणत्याही गोष्टीविषयी हट्ट, आग्रह अशा प्रकारची भूमिका नाही पाहिजे. हा चांगलं वैराग्य नाही. त्याच्या समाधी षटकामध्ये बी असाच विषय दिला आहे. अंतःकरण निग्रह करावं, इंद्रिय निग्रह करावं. उपरामामध्ये स्त्रियादिकांचा म्हणजे स्त्रीपुत्रादिकांचा कमीत कमी चित्ताने तरी त्याग करावा. तिथं विधीपूर्वक संन्यास घ्यावा असं लिहिलेलं उपरामाच्या लक्षणं.
एवढं सगळं नाही जमू शकत. आणि वेदांत शास्त्राला ऐकणारे तरी आत्ता कोण येतं? गृहस्थाश्रमामधली सगळी मंडळी येतं. कोणी असे श्रीपुत्राधिकाचा त्याग करून येऊन बसलेले, तेव्हा त्यांना सांगायचं की उपरम धारण करा. तर असं नाही आहे. पण मग त्याच्या आकृष्ट चित्तामध्ये तरी काय नाही पाहिजे? आकृष्टता नाही पाहिजे, समाधानाची भूमिका पाहिजे, मुमुक्षुता धारण करून असा जो कोणी बसलेला आहे. म्हणून विवेक वैराग्य समाधी षटक, समाधी षटकातले घटक सांगितले तुम्हाला. तितिक्षा, समाधान, श्रद्धा शास्त्रावर, गुरूंच्यावर, तर ही त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि ज्याची शास्त्रावर श्रद्धा नाही, गुरूंच्यावर श्रद्धा नाही, त्यांनी ऐकत जरी असला तरी त्याचं कल्याण होणार नाही. कारण त्याला नेहमी श्रद्धा धारण करून श्रवण करावं लागतं. फार श्रवण केलं, 10 गुरूंच्याकडे श्रवण केलं, पण श्रद्धा नसेल तर त्याला एकाही गुरूंकडून फायदा होणार नाही. लोकांचं कसं आहे, ते फार चलबिचल 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 असं चालतं. तसं नाही राहत. जिथे श्रद्धा म्हणजे सद्गुरूंच्यावर सद्गुरू म्हणून श्रद्धा पाहिजे. शास्त्रावर शास्त्रच माझं कल्याण करणार, दुसरं कोणीच नाही. म्हणून शास्त्र श्रवण करा. ईश्वराच्या ठिकाणी असणारी अतितीव्र स्वरूपाची श्रद्धा, एक परमात्मा भगवंतच हा सर्व काही आहे. म्हणजे अशी जर श्रद्धा शास्त्रावर, गुरुवर, सद्गुरूंच्या ईश्वरावर ज्याचे आहे त्याचं कल्याणच होतं. म्हणून तिथं श्रद्धा एक टाकलेले त्या समाज षटकात श्रद्धा असं लिहिलेलं. आणि समाधानाची म्हणजे चित्ताचं चित्ताग्र करून राहणारी स्थिती ही समाधानामध्ये. तर असा जो अधिकारी झाला त्याने मग श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वपदार्थ करावं. ते जर केलं तर हळूहळू श्रवण, मनन, निधिध्यासन हे जी तिन्ही साधनं आहेत. बहुतेक लोक श्रवण करतात, पाठाला बी असतात. ज्या वेळेला जोपर्यंत तुम्हाला प्रमाण असंभावना आहे तोपर्यंत श्रवण करावं लागतं. जोपर्यंत प्रमेय असंभावना आहे तोपर्यंत मनन करावं लागतं. जोपर्यंत तुम्हाला विपरीत भावना आहे तोपर्यंत निधिध्यासन करावं लागतं. आता याच्यातला कोणता भाग माझ्याकडं आहे कोणता नाही याचं परीक्षण त्या वैयक्तिक अधिकाऱ्याने करावं, म्हणजे साधकाने. किंवा मला प्रमाण असंभावना नावाचा दोष आहे का, प्रमेय असंभावना आहे का, विपरीत भावना आहे, हे 3 दोष आहेत. म्हणजे श्रवण केल्यानंतर तुम्हाला त्याच्यात पाहायला मिळतील हळूहळू. प्रमाण असंभावना म्हणजे वेदांतशास्त्राने कर्माने मोक्ष प्रतिपादन केला आहे, उपासनेने केला आहे का ज्ञानाने केला आहे, त्याच्यामध्ये घोटाळा. जर त्याच्यामध्ये घोटाळा असेल म्हणजे वेदांत वाक्य ही कर्म उपासना पर आहे का जीवाचं ब्रह्माबरोबर ऐक्य प्रतिपादन ब्रह्मज्ञान सांगणारे आहे, ह्याच्यामध्ये जर तारतम्य भाव नसेल का दोन्हीमध्ये मिक्स आहे, असे जर झालं तर मग त्याला तोपर्यंत श्रवण करण्याची काय त्याला गरज लागते. म्हणजे जर समजा ती निघून गेली प्रमाण असंभावना, म्हणजे जीव हा ब्रह्मरूप असून ब्रह्मज्ञानानेच मोक्ष होतो, कर्माने आणि उपासनेने मोक्ष होत नाही. कर्माने आणि उपासनेने मोक्ष होत नाही तर मग तुम्ही नामस्मरण कशाला करता, पूजा कशाला करता? हां, तर त्याला हे कळायला पाहिजे की याच्यामध्ये काय आहे, चित्तशुद्धीसाठी हे साधनं बरोबर काम करतात. आणि मोक्ष मात्र ब्रह्मज्ञानानेच होतो. म्हणजे ज्ञाने विनय के उपाय करीसे जितके तिही गुंफीसे अधिके रुके, एका ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष होत नाही. पण ते ब्रह्मज्ञान म्हणजे स्वरूपाचं ज्ञान, ब्रह्माचं ज्ञान म्हणण्यापेक्षा स्वरूपाचं ज्ञान करा. आणि त्या स्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो जीव मुक्त होत नाही. मग त्याला ते श्रवण करत राहत होतं. मग श्रवण केल्यानंतर मननामध्ये प्रवृत्त झाला पाहिजे. मनन ग्रंथांच्या असे अध्ययन केल्यावर जर समजा 2 पाठात 2 पानाचा काय पाठ झाला तर त्याचं पुन्हा चिंतन करून सांगता आलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे तुम्ही मनन करताय, त्याला अनुवाद असं म्हणतात. तुम्हाला तो अनुवाद जर करता येत असेल तर तुम्ही काय झाले, मनन करता. नंतर ग्रंथ न्यायला घरी ठेवला, उशाला घेऊन झोपले, दुसऱ्या दिवशी घेऊन आले तर त्या माणसाला काहीच सांगता नाही येणार. एक तर ह्यातली भाषा किचकट असते,
जे यातले जे शब्द आहेत ते पारिभाषिक शब्द असतात. पारिभाषिक म्हणजे कसे, जसं इंजिनिअरिंग फॅकल्टीचे शब्द, कोणी सिव्हिलमधले असतील तर त्यांचे सिव्हिलचे शब्द असतात, कोणी मेकॅनिक असेल तर त्यांचे मेकॅनिकचे शब्द असतात, वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेला तर त्यांचे वैद्यकीय शब्द राहतात. आपल्याला नाही कळत, ते आपल्यासमोर बोलतात ते, पण मग ते शब्द वापरले त्यांनी ते आपल्याला काहीच कळत नाही, कारण ते वैद्यकीय क्षेत्रातले त्यांचे शब्द वापरले म्हणजे ते डॉक्टर बरोबर किंवा त्यांचे लोक ते वापरतात. हां, तेवढंच काय, शेती करायला गेले तर शेतकऱ्याचे शेतीचे शब्द असतात, त्या डॉक्टरला नाही कळत ते. रुग्ण घेऊन या म्हणतात, ती कोणती कात्री म्हणते, कात्री नाही ती, आमचं रुग्ण वेगळं. शेतकऱ्याचे तिकडचे शब्द त्याचे वेगळे, कृषीमधले येणारे. तसे प्रत्येक क्षेत्रात, तसं वेदांत शास्त्राचे तिथले शब्द आहेत, आद्यस्थ, अधिष्ठान, अधिकारी, प्रयोजन, हे संबंध, त्याच्यामध्ये संबंधामध्ये आलेले वेगवेगळे भाग. तर हे जे आहेत तर इथले जोपर्यंत परिचित होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला थोडंसं कसं तरी होतं. पण एकदा त्याचा परिचय झाला की पारिभाषिक शब्दांचं ज्ञान त्याला झालं, त्याचा प्रवेशच होतो, त्याला पारिभाषिक शब्द. कारण अडचण कुठे आहे, पारिभाषिक शब्द ज्ञात नाही ही अडचण आहे. म्हणून मग पारिभाषिक शब्द ज्या वेळेला एखादा नवीन शब्द मुखातून बाहेर पडतो त्यावेळेला लगेच विचारून घ्यायचा, महाराज ते अध्यस्त म्हणजे काय हो ते सांगा, अधिष्ठान म्हणजे काय ते सांगा, किंवा कुठलाही शब्द एखादा अनुबंध म्हणजे काय सांगा बरं, ते अनुबंध काय असतं ते. आपल्या ग्रंथामध्ये प्रवेश होण्यासाठी जे लागतं त्याचं नाव अनुबंध असं. म्हणजे मग चतुष्ट 4 गोष्टी लागतात ग्रंथात प्रवेश व्हायला. कोणत्या, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. म्हणजे असं आहे म्हणजे अनुबंध म्हणजे प्रवेश होण्यासाठी. हां, म्हणजे 4 गोष्टी लागतात. त्याच्यात अधिकारी हा शब्द निघाला पहिल्या तरंगामधला, हा विषय एवढाच. म्हणजे त्याच्यातनं तो अधिकारी पाहिजे. मग तो अधिकारी कसा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मल विक्षेप रहित, साधन चतुष्टय संपन्न, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मोक्षिका. आणि मग त्यांनी काय घेतलं पाहिजे, श्रवणाला बसला पाहिजे. श्रवण, मनन, निधी, ध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन करावं. त्याच्यात श्रवणाने काय जाईल, प्रमाणा, संभावना, प्रमेयाने. मननाने काय जाईल, हां, प्रमेय संभावना. तो विषय सांगत होतो तुम्हाला मी. प्रमेय संभावना म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे, हे काय वेदांताची प्रमेय आहे. जीव परमात्मा आहे, जीव ब्रह्मैव नापरा, हे प्रमेय वाक्य आहे. आणि हे त्याच्या लक्षात आलं की मी परमात्मा स्वरूप आहे, मला अजून जमलं नाही कसा आहे मी, पण मी परमात्माच आहे. तर त्याला समजायचं, हा काय करावं लागतं, आता मनन करतो. आणि निधिध्यासनाने, अर्थात मी देह नाही पण मी देहाला मी म्हणतो, जगत सत्य नाही त्याला आम्ही सत्य म्हणतो, या विपरीत भावना आहे. यांचा नाश निधिध्यासनाने होतो. निधिध्यासनाच्या 15 अवस्था शंकराचार्यांनी आत्मानुभूतीमध्ये लिहिलेले, अपरोक्ष अनुभूतीमध्ये जे प्रतिपादन केलेले आहे. त्याचा तो स्वतंत्र विषय आणखी मोठा, तर त्याच्या आचार्यांच्या ग्रंथातला. मग त्याने म्हणून निधिध्यासन अर्थात चित्त एकाग्र करून, हां, म्हणजे अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती धारण करून राहणं, त्याचं नाव निधिध्यासन केलेलं. आणि असं आणि तत्व पदार्थ शोधनचं तुम्हाला सांगितलं की सद्गुरूंकडून तत्वमसी महावाक्याचं श्रवण करणं. तत्वम असी, की तो परमात्मा मी आहे, ते ब्रह्म मी आहे. त्याच्यामध्ये तत् आणि त्वम, त्वम म्हणजे तू आणि तत् म्हणजे ते. ईश्वर चैतन्य, तू जीव चैतन्य आहे, अशा प्रकारचं ज्ञान. आता इथं सुरुवातीला येताना एवढं सांगितलेलं आहे त्यांनी, त्याचा विस्तार आता पुढे सगळ्या ग्रंथामध्ये होणार आहे की तत्वमसी महावाक्याचाच विस्तार किंवा त्याचं चिंतन पुढे तुम्हाला येणार आहे. याला अनुसरून काही शंका बी केलेल्या आहेत, पण आता माझ्या माहितीप्रमाणे आपली वेळ संपून गेलेली, 1 तास होऊन गेलेला आहे. 7:15 वाजून गेलेलं, 6:15 वाजून गेलेलं आहे. तेव्हा आता राहिलेलं पुढच्या तरंगाचं चिंतन उद्याच्याला आपण करू.